न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम. कोणीच कोणाचा दुश्मन नसतं, कोणीच कोणाचा मित्र नसतं. राजकारणात शेवट आया उसका वेलकम, गया उसका टाटा. आलं लक्षात? राजकारणात हे समीकरण चालू असतं आणि आपण बघतोय की कालचे मित्र भाजप उद्धव ठाकरेंची महायुती होती का नाही, नैसर्गिक युती होती, पण काही काय नाही गेली ती. त्याला वेळेनुसार काय असेल त्याला राजकारणात. आणि माझं हे म्हणणं आहे पहिल्यापासून आहे, मी 30 वर्षात राजकारणात मतभेद असू शकतील पण मनभेद कधीच राहू नये. आणि मला वाटतं एक मैत्रीपूर्वक लढत पक्षामध्ये सर्वच पक्षाने ते एक संदेश चांगला घेतला पाहिजे. शेवट सर्व आम्ही एक सामूहिक जबाबदारी लोकांसाठी हित करत असतो आणि त्याच्यासाठी मला वाटतं आपल्या राजकीय कटुता असेल ती बाजूला ठेवून चांगलं असेल तर वेलकम करून मला वाटतं एक विकासाच्या पद्धतीने आपण एकत्र येऊन काम करणं आवश्यकच आहे. मार्केट कमिटीमध्ये आमचे संचालक अशोक भाऊ राठी यांनी राष्ट्रनेता असे राष्ट्रपिता या पंधरवड्याचा कार्यक्रमाचं आयोजन आम्हाला लोकांना रुमाल आणि साहित्य वाटप करण्यासाठी ठेवलेलं होतं. त्या निमित्ताने मामा मार्केटला येणार होते. त्याचं औचित्य साधून आम्ही एक प्रमुख शहराची व्यक्ती आमच्या मार्केट कमिटीला भेट देते म्हणून आपली हिंदू संस्कृती की आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणे, आम्ही मामांचं मोठ्या उत्साहाने स्वागत केलं. मग कुठेतरी चर्चा सुरू आहे की भोळे आणि महाजन पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत किंवा त्यांची दिलजमाई झाली. राजकारणात कधीही कोणी कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो, त्यामुळे या चर्चांना काही अर्थ नाही. या चर्चा निरर्थक आहे. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.